नमस्कार. हा अतिशय प्रायव्हेट असा व्हिडिओ आहे. सगळ्यांना ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जाईल त्यांना माहिती आहे की कॅप्टन विनायक फार्म असं आपण एक प्रोजेक्ट हाती घेतला. त्याच्यामध्ये अर्थातच आत्तापर्यंत जी माणसं आहेत ती आणि ह्याच्या पुढे जी जॉईन होणार आहेत ती, या सगळ्यांना साधारण कल्पना यावी म्हणून हा व्हिडिओ. कारण आज मी आहे, उद्या मी असेन असं नाही. आज जे प्रोजेक्टला जोडलेले आहेत ते कदाचित काही दिवसानंतर हे सर्व सांगायला असतीलच असं नाही. म्हणून हा छोटासा प्रयास. कारण कल्पना अशी आहे की विनयच्या रूपाने जे जे सैनिक शहीद झाले त्यांची स्मृती या फार्मच्या रूपाने जपण करावी. या सर्वाला सुरुवात झाली 26 सप्टेंबर 1995. त्याच्या अगोदर नुकताच विनय येऊन गेला होता आणि त्यांनी मला माझ्याकडून वचन घेतलं होतं की काहीही झालं, काहीही मला झालं तरी तू रडणार नाहीस, स्वतःच्या डोळ्यातले अश्रू हे इतरांना दाखवणार नाहीस, कारण तू कॅप्टनची आई आहेस. जेव्हा 3 दिवसानंतर त्याला आणलं गेलं, नवरात्रीचे दिवस होते, तेव्हा मी त्याला वचन दिलं की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला जिवंत ठेवेन, पण मी गेल्यावर काय. मग माझा वेगळाच प्रवास सुरू झाला. शाळा कॉलेजना भेटी देणं, अभ्यास करणं, निराळ्या पुस्तकांचं लिखाण, आर्मीच्या लोकांशी भेटणं आणि आर्मीचे अनेक अँगल्स ते प्रकाशात आणणं, 33 पुस्तकं, अनेक व्याख्यानं. पण तरीही एक कुठेतरी असं वाटत होतं की ह्याच्यानंतर काय. माझे हातपाय चालतात तोवर ठीक आहे. मात्र आणखीन एक त्याच वेळेला होतं, तेव्हा विनयचे बाबा होते. ते अतिशय मोठे फायनान्सच्या फील्डमधले मोठे जाणकार, नामवंत असं व्यक्तिमत्व, अतिशय स्वाभिमानी, कष्टातून वर आलेले, मात्र मूळचे अत्यंत खानदानी घराण्यातले. विनय गेल्यानंतर अनेकांनी सुचवलं की सरकारकडे बघा ना, जमीन मिळते, पेट्रोल पंप मिळतो. मात्र विनयच्या बाबांचा पक्का निर्धार होता की आपणहून गव्हर्नमेंटकडे हात पसरायला जायचे नाहीत. हे जे काही सगळं झालंय, केलंय, ते आपण काही मिळावं म्हणून केलेलं नाही का. आणि अर्थातच मी पण त्याला अत्यंत स्ट्रिक्ट अशी होऊन राहिले. कधीही माझ्यासाठी वैयक्तिक कारणासाठी काहीही मला द्या म्हणून गव्हर्नमेंटकडे मागणी केली. 2017 देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्यांनी 2 GR काढले. एक प्रॉपर्टी टॅक्स म्हणून रिलीफ आणि दुसरं युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे मृत झाले त्यांना 5 एकर शेती योग्य जागा. मात्र प्रत्यक्ष जागेचा ताबा मिळायला 2017 पासून 23 साल उजाडलं. तेही नसे थोडकं. आता मात्र फोन आल्याबरोबर माझ्या मनात आणखीन एक आशा पालवली की या निमित्ताने जमीन जी लाख मोलाची असते, सोन्यापेक्षाही किमती असते, कारण सोनं तर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं, खरेदी करू शकतं, विकू शकतं. जमिनीचं तसं नाही. तर या जमिनीच्या निमित्ताने देवाने एक मोठी गिफ्ट पाठवलेली आहे आणि याचा आपण सदुपयोग करावा. केशवसृष्टी, विमल केलिया या सगळ्यांना मी अनेक वर्षापासून ओळखते आणि म्हणून मी पहिला फोन केला विमलजींना. अर्थातच आत्ता सगळ्यांचे फोटो नाही आहेत, पण विमलजी माझ्याकडे खरंच आले. मला त्यांनी सांगितलं मी येतो. अनेक लोक माझ्याकडे आल्यानंतर मी समजून घेतलं की या जमिनीचं नेमकं करायचं आहे काय. तर अर्थातच ना त्यांचा ना माझा स्वतःसाठी काही करावं असा उद्देश होता. मग त्याच्यावर स्किल्स सेंटर काढा, अमुक काढा, तमुक काढा, अशी आमची चर्चा झाली. अर्थातच माझ्या हातात सगळं पत्र, अटी आल्यानंतर आम्ही त्या अटी काय होत्या, काय होतं, ताबा मिळाला, मोजणी झाली. हे सगळं तुम्ही व्हिडिओत बघाल. आणि मग कल्पना अशी आहे की मी गेल्यावर सुद्धा केशवसृष्टी किंवा आणखी कोणी असेल त्यांनी हे काम सुरू ठेवावं. याच्यामध्ये जे काही उत्पन्न मिळेल त्याचा वापर अर्थातच लोककल्याणासाठी करावा. तुमच्या ग्रामविकास योजना आहेत त्यासाठी ह्या उत्पन्नाचा तुम्हाला विनियोग करता येईल आणि हे नाव सतत राहावं. त्या पार्टीच्या रूपाने, कामाच्या रूपाने त्या भागातल्या लोकांना किंवा नंतर आयडियल फार्म जर समजा आपण तिथे बनवलं, या आयडियल अशा प्रकारचं स्किल सेंटर झालं तर तिथल्या लोकांना नव्हे तर भारतभर एक नवीन काय म्हणूया सिग्नल मिळेल
की व्हॉट अ फॅमिली, वेटरन्स फॅमिली कॅन डू फॉर द कंट्री. म्हणजेच सीमेवर लढताना सैनिक आपल्या प्राणांची काळजी करत नाही, मात्र तो गेल्यानंतर त्याच्या फॅमिलीची काळजी जनतेने घ्यावी, सरकारने घ्यावी, असं साधारणपणे संकेत आहे. काही वेळेला हार तुळे दिले जातात, सन्मान केले जातात, पण प्रत्यक्ष आम्हाला काय हवं आहे याची दखल घेतली जातेच असं नाही. त्याच्याबद्दलही काही माझं म्हणणं नाही. पण ह्या सगळ्या प्रवासात आत्तापर्यंतच्या मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे फोटो तुम्हाला ह्याच्या पुढे मिळतील. जेव्हा पहिला GR आला तेव्हा पहिला मला फोन सैनिक कल्याण केंद्रातून आला, तेव्हा कॅप्टन रत्न पारखी तिथे होत्या, त्या आता रिटायर्ड झालेल्या आहेत. त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, कारण आम्ही ही सगळी मागणी सैनिक कल्याण केंद्राच्या मार्फत करायची होती. याचा मागोवा, पाठपुरावा त्या ठिकाणी मिनल पाटील नंतर आल्या. करोनाच्या काळामध्ये वी लॉस्ट हर, पण त्यांनीही बरीच मदत केली. मध्ये सातारलाही एक मला जमीन दाखवली होती, पण ती सातारची जमीन म्हणजे काय सांगू, नुसते खडकच खडक होते. आणि मग मिनल पाटील यांनी मला सुचवलं की जवळची का नाही एखादी मागत. मग मी पालघर मागितलं, नव्याने झालेला जिल्हा. त्याचा पाठपुरावा परत प्रांजल जाधव त्यांनी केला, जे सध्या ठाणे पण बघतात, मुंबई उपनगर पण बघतात, मुंबई पण बघतात. इतर कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिशियल्सकडे किंवा राजकारण्यांकडे आम्ही पाऊल धूळ न झाडता आम्हाला हे मिळालं. जमीन हा सोन्याचा तुकडा आहे असं त्या दिवशी माझ्याबरोबर जे RSSचे कार्यकर्ते आले होते ते मला सांगत होते. आता खरोखरी याला सोन्यापेक्षाही मौल्यवान करायची जबाबदारी तुमच्या माझ्या सर्वांवर आहे. मी म्हटलं तसं या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच आहे की हेच सगळं परत 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 सांगायला आणि कळायला जड जाईल, आणि म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. ह्याच्यानंतर जे जे या प्रोजेक्टमध्ये जोडले जातील त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड केलात तर सगळी स्टोरी सांगायची गरज नाही असं मला वाटलं, आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला. मला असं वाटतं आहे की देशाच्या सीमेवर लढणं हा जसा एक भाग असतो तसं देशाच्या अंतर्गतसुद्धा, जशा देशाच्या सीमा अगदी काय म्हणूया आपण शस्त्रबळ आणि सैन्यबळ जसं हवं तेवढाच पाठपुरावा, तेवढाच पाठिंबा आणि जनतेकडून सुद्धा मिळायला हवा. जनतेमध्ये जागृती व्हावी, जनतासुद्धा कोणताही त्याग करायला तयार व्हावी. मात्र त्यासाठी जी मानसिकता करावी लागते ती मानसिकता अजूनपर्यंत आपली फारशी झालेली नाही. आम्ही फक्त घेणारे हात झालेलो आहोत. गव्हर्नमेंटने हे द्यावं, ते द्यावं, ते द्यावं, पण आपण पण काही द्यायचं असतं. ही भावना यातून रुजावी हा छोटासा हेतू. मला वाटते चला आपण जाऊया, सगळ्यांचे फोटो बघूया, जमीन कशी आहे ती पण बघूया, आणि कॅप्टन विनायक फार्म हे एक आयडियल फार्म कसं बनेल त्यासाठी आपण प्रयत्न करूया. नमस्कार. आणि विनू आमचा किंवा कॅप्टन विनायक आतंकवाद्यांशी लढताना जम्मू काश्मीरमध्ये कुपवारा इथे त्याला वीरगती प्राप्त झाली. खरोखरीच फडणवीसांचे आभार की त्यांनी प्रथम GR काढला. याच कॅप्टन रत्न पारखी विनय गेल्यापासून त्या रिटायरमेंटपर्यंत माझ्यासमोर होत्या. अर्थातच या मीना पाटील या आता नाही आहेत. राकेश चव्हाण पहिले वेटरन कर्नल ज्यांनी आम्हाला खूपच मदत केली आणि आम्हाला खूपच मनोबळ आमचं वाढवलं. सध्याचे जिल्हा सैनिक केंद्राचे हे प्रमुख. अर्थातच हे जे सगळे लोक आहेत हे पालघरचे कलेक्टर, त्याच्यानंतर तहसीलदार, आणखीन इतर सगळी माणसं जी मी त्या दिवशी गेले होते त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटत होतं की वी आर डुईंग समथिंग फॉर द कंट्री अँड फॉर द शहीद परिवार. सगळ्यांना एक काम केल्याचा, काहीतरी चांगलं केल्याचं समाधान वाटत होतं. मलाही हे बघून खूप भारावायला झालं. आम्ही तिथे भूमीचं पूजन पण केलं. हेतू फक्त एवढाच होता की कोणतीही गोष्ट देवाची पूजा आणि त्याचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. अर्थातच मला खात्री आहे कि या सगळ्याचा शेवट नक्कीच चांगला होईल. आगे कैसे बढ़ना करना है चर्चा करेंगे तो आपके ध्यान में आ जाएगा. आपका परिचय करा दीजिए. अभी मी गीतांजली सावे, इकडचं सगळं जेवणाचं डिपार्टमेंट वगैरे ओव्हरऑल मी बघते, किचन डिपार्टमेंट.
त्याच्यानंतर मी भाजपाची महाराष्ट्राची महिला मोर्चाची महाराष्ट्राची सचिव. मैं देखता हूँ सेवक हूँ. आपका कार्ड देना बाद में. हाँ. आपका ऑफिस से पालघर में अभी करंटली मैं प्रेसिडेंट भी और रोटरी क्लब से. प्रेसिडेंट रोटरी क्लब पालघर. रोटरी क्लब पालघर. अच्छा, काफ़ी एनजीओ में भी काम करता हूँ. बहुत बढ़िया. काफ़ी एनजीओ ये भी पालघर में रहते हैं. इनका शायद बचपन तारापुर में गए वगैरे. तिथे स्टेज आहे तिथे. हां, मग तिथे येतात काही कलाकार आहेत चांगले, ते येतात. फिलहाल ये 4 रूम बना रहे हैं ऑलरेडी है. 4 बनने के बाद आगे के 4 प्रीमियम रूम बनाते हैं.